नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये भरती आलेली आहे आणि एकूण जवळपास 42 जागांची ही भरती आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट पद्धतीने भरती असणार आहे. डायरेक्ट इंटरव्ह्यू घेऊन तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला कोकण रेल्वेमध्ये जर जॉब करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्हणजे तुम्हाला ही जी भरती आहे ही भरती कशा पद्धतीने असणार आहे, त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे, अनुभव वगैरे विचारलेला आहे का, आणि भरतीचं ठिकाण कुठे आहे हे तुम्हाला निश्चित समजणार आहे या एकाच व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता. म्हणजे ही जी काही सर्व अचूक माहिती आहे ही माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे. आणि त्यापूर्वी मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. बघा, एकूण 6 पदं आहेत त्या ठिकाणी भरण्याचे आणि 6 पदांसाठीच्या 42 जागा आहेत. AEE करार याच्यासाठी 3 जागा आहेत. त्याच्यानंतर सिनियर तांत्रिक सहाय्यक इलेक्ट्रिकल या पोस्टसाठीच्या 3 जागा आहेत. त्याच्यानंतर ज्युनियर तांत्रिक सहाय्यक इलेक्ट्रिकल यासाठी 15 जागा आहेत. ज्युनियर तांत्रिक सहाय्यक सिव्हिल याच्यासाठी 4 जागा आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर डिझाईन असिस्टंट इलेक्ट्रिकल या पोस्टसाठी 2 जागा आहेत आणि तांत्रिक सहाय्यक इलेक्ट्रिकल या पोस्टसाठी 15 जागा आहेत. अशा एकूण मित्रांनो 42 जागांची ही रेल्वेमध्ये भरती आलेली आहे कोकण रेल्वेसाठी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मासिक वेतन जे आहे ते मासिक वेतन कशा पद्धतीने देण्यात येणार आहे, कोणत्या पोस्टसाठी, हे इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. AEE करार यासाठी 56,100 रुपये वेतन आहे. सिनियर तांत्रिक सहाय्यक इलेक्ट्रिशियन 44,900 इतकी सॅलरी तर देण्यात आलेली आहे. ज्युनियर तांत्रिक सहाय्यक इलेक्ट्रिकल 35,400 एवढं वेतन आहे. ज्युनियर तांत्रिक सहाय्यक सिव्हिल याच्यासाठी किती आहे पहा इथं, 35,400 आहे. त्याच्यानंतर डिझाईन असिस्टंट इलेक्ट्रिकल 35,400 आणि तांत्रिक सहाय्यक इलेक्ट्रिकल 25,500 हे इथं वेतन जे आहे ते वेतन तुम्हाला देण्यात आलेले आहे. या वेतना व्यतिरिक्त तुम्हाला वेगवेगळे ट्रॅव्हलिंग भत्ते आहेत, घर भाडे भत्ते आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल खर्च वगैरे या सगळ्या गोष्टी इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला OPD चार्जेस आहेत तेही 500 रुपये दर महिना तुम्हाला इथं देण्यात येणार आहेत. प्रवास भत्ते सुद्धा देण्यात येणार आहेत. जर तुम्हाला विमानानं प्रवास वगैरे करावा लागला किंवा बाहेर हॉटेलमध्ये ड्युटीवरती असताना राहण्यात आलं तर त्या ठिकाणचे जे काय वाउचर्स असणार आहेत, त्या ठिकाणचा जो काही तुमचा खर्च झालेला आहे तो खर्चही तुम्हाला इथं देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला बाकीच्या खूप सगळ्या काही गोष्टी आहेत त्या इथं देण्यात येणार आहेत. त्यामध्ये तुम्ही तिथं व्यवस्थित काम केलं तर तुमच्या HODच्या शिफारशीनुसार तुम्ही 2 वर्ष व्यवस्थित काम केल्यानंतर तुम्हाला जे काही तुमचं वेतन आहे तेही अपग्रेड होणार आहे. आणि इथं तुम्हाला एकूण पदांचा तपशीलही दिलेला आहे. वयोमर्यादा तुम्हाला दिलेल्या आहेत, ज्या शासनाने निर्गमित केलेल्या ज्या काही वयोमर्यादा आहेत त्या वयोमर्यादा इथं पाळायच्या आहेत. आणि निवड पद्धत कशा पद्धतीने आहे तर तुमच्या डायरेक्ट इंटरव्ह्यू घेतलेल्या आहेत. डायरेक्ट इंटरव्ह्यू मधून तुमचं निवड पद्धत केली जाणार आहे, तुमचं सिलेक्शन केले जाणार आहे. तर सिनियर तांत्रिक सहाय्यक इलेक्ट्रिकल ही जी काही इंटरव्ह्यू आहे या पोस्टची, तर ही इंटरव्ह्यू आहे 5/6/2024 या दिवशी तुमची इथं इंटरव्ह्यू असणार आहे. आणि इथं तुम्हाला ऍड्रेस दिलेला आहे, एक्झिक्युटिव्ह क्लब कोकण रेल विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड जवळ, सिऊड रेल्वे स्टेशन, सेक्टर नंबर 40, सिऊड पश्चिम, नवी मुंबई या ठिकाणी तुमचे जे काय आहे ते इंटरव्ह्यू असणार आहे. त्याच्यानंतर ज्युनियर तांत्रिक सहाय्यक इलेक्ट्रिकल या पोस्टसाठी 10/6/2024 ला इंटरव्ह्यू असणार आहे. ज्युनियर तांत्रिक सहाय्यक सिव्हिल 12/6/2024 ला इंटरव्ह्यू असणार आहे. डिझाईन असिस्टंट इलेक्ट्रिकल 14/6/2024 ला इंटरव्ह्यू असणार आहे. तांत्रिक सहाय्यक इलेक्ट्रिकल 19/6/2024 ला इंटरव्ह्यू आहे. AEE करार 21/6/2024 ला तुमची इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो. आणि सगळ्या इंटरव्ह्यू तुम्हाला हा जो ऍड्रेस दिलेला आहे या ऍड्रेस वरती होणार आहेत. तुम्हाला तिथं स्वखर्चाने जायचं आहे. तुम्हाला याच्यासाठी कोणताही खर्च येण्या जाण्याचा दिला जाणार नाही. आणि कमीत कमी 2 दिवस राहण्याची तुमची तिथं तयारी असली पाहिजे असं इथं देण्यात आलेलं आहे. डॉक्युमेंट बघा कोणकोणते आहेत की आपल्याला आपले जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन झालेलं आहे ते सर्व डॉक्युमेंट लागणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला जन्मतारखेचा पुरावा लागणार आहे. त्याच्यानंतर केंद्र शासनात जर तुम्ही काही जॉब वगैरे करत असेल, काय असेल किंवा EWS असेल
त्या उमेदवारांनी त्यांचे जे काही केंद्र शासनाने दिलेले डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट द्यायचे आहेत। त्यानंतर तुमचं चारित्र्य पडताळणीचं जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्रही तुम्हाला तिथं आवश्यक आहे मित्रांनो। आणि आता आपल्याला पाहायचं आहे की याच्यासाठी आपल्याला क्वालिफिकेशन जे आहे ती क्वालिफिकेशन कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे ते पाहायचं आहे। आणि तुम्ही पाहू शकता हा जो काही अर्ज आहे हा एक अर्जाचा नमुनाही इथं तुम्हाला दिलेला आहे। आणि आता आपण पाहूया की आपल्याला कशा पद्धतीने तुम्ही भरतीला जात असताना मित्रांनो काय करायचंय, हा जो अर्ज दिलेला आहे हा जो अर्ज आहे हा अर्ज भरून जायचा आहे। हा अर्ज भरून तुमचे सर्व डॉक्युमेंट त्याला अटॅच करून जायचा आहे। आणि तुम्हाला इथं जे काही पोस्ट दिलेले आहेत त्या प्रत्येक पोस्टसाठी जर तुम्हाला इथं क्वालिफिकेशन दिलेलं आहे, अनुभव विचारलेला आहे, ते अनुभव ही दिलेला आहे। मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुमची इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, यांत्रिकी अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा असणं इथं आवश्यक आहे किंवा पदवी असेल तरी चालणार आहे। वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक इलेक्ट्रिकल या पदासाठी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे। इथं कामाचं स्वरूप वगैरे कशा पद्धतीनं आहे हे दिलेलं आहे मित्रांनो। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तुम्हाला ही पीडीएफ अटॅच करतो आहे। डिटेल मध्ये जी माहिती आहे ती माहिती तुम्ही वाचू शकता, कारण हा व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी मी तुम्हाला बाकीची जी काही माहिती आहे ती सांगत नाही। इथं ज्युनियर तांत्रिक सहाय्यक मान्यता प्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल अभियांत्रिकी पूर्णवेळ अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा 60 पेक्षा कमी नाही असं तुम्हाला इथं दिलेलं आहे। म्हणजे तुम्हाला 60% पेक्षा जास्त डिप्लोमामध्ये मार्क असले पाहिजेत किंवा डिग्रीमध्ये मार्क असले पाहिजेत आणि 1 वर्षाचा अनुभव ही इथं तुम्हाला विचारलेला आहे। 1 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही काय करू शकता, इथं अप्लाय करू शकता। त्याच्यानंतर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक सिव्हिल 4 जागांसाठी आहे। याच्यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठातून 60% पेक्षा जास्त तुम्हाला गुण असले पाहिजे म्हटलेलं आहे। आणि पदवी इथं तुमची जी आहे सिव्हिलची ती पदवी झालेली असली पाहिजे, डिग्री असली पाहिजे सिव्हिलची। आणि इथंही तुम्हाला 1 वर्ष कामाचा अनुभव जो आहे तो अनुभव विचारलेला आहे मित्रांनो। त्याच्यानंतर तुम्हाला इथं डिझाईन असिस्टंट इलेक्ट्रिकल पदासाठी 2 पोस्ट आहेत। याच्यामध्ये तुम्हाला आयटीआय ड्राफ्ट्समन इलेक्ट्रिकल मान्यता प्राप्त बोर्डातून तुमचं इलेक्ट्रिक जे काय आहे ते तुमचा डिप्लोमा झालेला असला पाहिजे। मान्यता प्राप्त बोर्डामधून तुमचा आयटीआय ड्राफ्ट्समनचा जो डिप्लोमा आहे तो डिप्लोमा झालेला असला पाहिजे। आणि कामाचा अनुभव जो आहे तो कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला ऑटोकॅड वगैरे जे आहे त्या बेसिक गोष्टी चालवता आल्या पाहिजेत, हे इथं दिलेलं आहे। त्याच्यानंतर पुढची जी पोस्ट आहे त्या पोस्टसाठी बघूया। तांत्रिक सहाय्यक इलेक्ट्रिकल 15 पोस्ट आहेत। याच्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेमधून आयटीआय तुमचा झालेला असणं गरजेचं आहे। आणि तुम्हाला इथं किमान 3 वर्षाचा अनुभव असणं इलेक्ट्रिकलचा गरजेचं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर पुढची पोस्ट जी आहे ते पाहूया आपण। त्याच्यामध्ये AEE करार, याच्यामध्ये तुम्हाला AICTE विद्यापीठातून इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल पूर्णवेळ यांत्रिकी किंवा डिप्लोमा मध्ये 60 पेक्षा जास्त तुम्हाला पर्सेंटेज असणं इथं गरजेचं आहे। तर तुमच्याकडे 6 वर्ष कामाचा अनुभव असेल तर तुम्ही AEE करार यासाठीही काय करू शकता, अर्ज करू शकता मित्रांनो। हे झालं तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट वगैरे कशा पद्धतीने असावं हे सगळं दिलेलं आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही जी पीडीएफ आहे ती मी पीडीएफ तुम्हाला दिलेली आहे। तर मित्रांनो ही जी भरती आहे अतिशय चांगली कोकण रेल्वेमध्ये भरती आहे। तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला कोकण रेल्वेमध्ये जॉब करायचा असेल तर तुम्ही तिथे अप्लाय करायचा आहे। तुम्हाला जो ऍड्रेस दिलेला आहे मुंबईचा त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, डायरेक्ट इंटरव्ह्यूला जायचं आहे। आणि त्याच्या तारखा ज्या आहेत त्या मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेल्या आहेत की कोणत्या तारखेला कोणत्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू असणार आहेत। मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचंय आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।